नमस्कार. माझं नाव सारंग माडगुळकर. सध्या मी कॅल्गरी कॅनडामध्ये आहे. साधारण 30 वर्षापूर्वी मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग COEP मधून इंजिनियर म्हणून पासआउट झालो. आज 15 सप्टेंबर म्हणजे इंजिनियर्स डे. तर या इंजिनियर्स डेबद्दल आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि या इंजिनियर्स डेचं औचित्य साधून मी ठरवलं की आपणाशी थोडंसं मी बोलावं, कारण गेली 2 वर्षापासून मी इथे घरीच आहे आणि माझा संवाद काही मित्रांशी किंवा आपल्या लोकांशी होत नाही. तर म्हटलं ही चांगली संधी आहे की त्यामुळं आपल्याशी मला बोलता येईल. तर इंजिनियर्स डे म्हटल्यावर पहिल्यांदा मी याच्यापासून सुरुवात करतो की इंजिनियर्स म्हणजे काय, त्याची व्याख्या काय. तर मी गुगलवर सर्च केलं जस्ट क्युरियोसिटी म्हणून. तर त्यात लिहिलेलं आहे की त्यांनी अ पर्सन हू डिझाइन, बिल्ड अँड ऑपरेट्स इंजिन, मशीन और पब्लिक वर्क्स, अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे, जी योग्यच आहे. मात्र यात जो वर्ड आहे पब्लिक वर्क्स, त्याच्यामध्ये मी अजून थोडीशी ॲडिशन टाकू इच्छितो की फक्त इंजिनियरचं वर्क काम हे फक्त इंजिनिअरिंग फील्डपुरतंच मर्यादित नसून ते अजून खूप वाईड आहे असं मला त्यात म्हणायचं आहे. तर हा मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर मी तुम्हाला सांगितलं की मी COEPला पासआउट झालो. त्यानंतर मी कोकण रेल्वेमध्ये इंजिनियर म्हणून काम केलं, सिव्हिल इंजिनियर. त्या ठिकाणी मी बरेचसे म्हणजे ब्रिजेस बांधलेत, घरं बांधलेत, रस्ते बांधले. आणि त्यानंतर मी तिथून रिझाईन करून मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यावर मला हा प्रश्न पडला की आता नेमकं काय काम करायचं. तर मी डेंटल फील्डमध्ये काम करायला सुरुवात केली. पण डेंटल फील्डमध्ये मी एक प्रकारे इंजिनियर म्हणूनच काम केलं. माझा हुद्दा किंवा पोस्ट इंजिनियर म्हणून नसेल, पण मी इंजिनियर म्हणूनच काम केलं. तर तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल की डेंटल फील्डमध्ये इंजिनियर म्हणून कसं काय. तर मी तुम्हाला समजावून सांगतो की जे पेशंट येतात डॉक्टरकडं, डेंटिस्टकडं, तर त्यांचा एखादा मिसिंग टूथ असतो, एक टूथ असेल किंवा काही टीथ असतील, तर त्यांच्या तोंडामध्ये ट्रीटमेंट करताना ब्रिज बांधावा लागतो, ज्याला मेटल ब्रिज म्हणतात किंवा सिरॅमिक ब्रिज म्हणतात. त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला दाखवतो की मी एक्झॅक्टली काय काम करत होतो ते. माझ्याकडे एक डेंटलचं मॉडेल आहे, जे तुम्हाला इथे दिसतंय पहा. तर हे मॉडेल मी बनवलेलं आहे. याच्यात तुम्हाला हा ब्रिज दिसतोय, याला जापनीज गोल्डचा ब्रिज म्हणतात. आता मी काढला कारण इथे एक हे जर बघितलं तर हा मिसिंग टूथ आहे इथे पेशंटच्या तोंडातला, आणि हा गोल्डमध्ये बनवलेला हा ब्रिज असतो. तर हे मी बनवलेलं आहे आणि हे माझं काम होतं. तर तुमच्या लक्षात येईल की मी डेंटल फील्डमध्ये जरी काम करत असलो तरी एक प्रकारे ब्रिजेस बनवण्याचंच काम केलं. कोकण रेल्वेमध्ये मी ब्रिजेस बनवत होतो आणि डेंटल फील्डमध्ये मी ब्रिज बनवले, राईट. तर अशा पद्धतीने हे मी काम केलं. त्यानंतर मी कॅनडात आलो आणि कॅनडामध्ये मी डेंटल फील्डमध्ये काम केलं. त्यानंतर मी आर्किटेक्चरलमध्ये डिप्लोमा केला, कारण मला इथे घरांचं डिझाईन करण्याची मला खूप आवड होती. कमर्शियल प्रोजेक्ट आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मी केले. मी माझी कंपनी स्थापन केली इथे. आणि नंतर ही कंपनी स्थापन केल्यानंतर मी त्याच्यात काम केले, बरेच घरं बांधले, प्रोजेक्ट केले. पण त्यानंतर कोविडमध्ये म्हणजे साधारणपणे 2019 साली काम मी बंद करून टाकलं आणि मी रिटायर झालो. तर गेली 2 वर्षापासून मी ॲज अ इंजिनियर म्हणून किंवा माझ्या कंपनीमध्ये काही काम केलेलं नाही. पण तरीही मी इंजिनियर म्हणूनच माझं काम चालू ठेवलेलं आहे. तर इंजिनियर म्हणजे तुम्ही इंजिनियर म्हणूनच काम केलं पाहिजे असं काही नाही. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे क्षेत्र अवेलेबल आहेतच.
आणि तुमचं कार्य हे थोडंसं जरी वेगळं असलं तरी त्याच्यामधला इंजिनिअरिंगचा बेस हा तिथे चालूच असतो. तुम्ही म्हणाल कसं काय, तर त्याचं उदाहरण मी घेतो. गौर गोपाल दास या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल. गौर गोपाल दास हे इस्कॉनचे मेंबर आहेत आणि ते स्पिरिच्युअलिटीवर, अध्यात्मावर प्रवचन देत असतात. तर गौर गोपाल दास हे ॲक्च्युली माझ्याच कॉलेजचे, म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग COEPचेच स्टुडंट आहेत. माझ्यानंतर ते 5 वर्षांनी इंजिनियर म्हणून तिथून बाहेर पडले. मला 30 वर्ष झाले इंजिनिअरिंगला, त्यांना 25 वर्ष झाले. पण बेसिकली गौर गोपाल दास हे COEPचेच अलुमनी आहेत. आम्ही एकाच कॉलेजचे आहोत. तर ते जरी इंजिनियर म्हणून काम करत नसले तरी ॲक्च्युली स्पिरिच्युअलिटीमध्ये त्यांचं जे काम आहे, प्रवचन आहे, तर ते प्रवचन देतात म्हणजे काय करतात, तर आपल्या लोकांचा आणि अध्यात्माचं कनेक्शन जोडतात ते प्रवचन देऊन. बरोबर आहे ना. तर ते कनेक्शन जोडणं यालाच मी इंजिनिअरिंग म्हणतो. गौर गोपाल दास हे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. तर ते लोकांमध्ये आणि कृष्णा कॉन्शियसनेस, देवामध्ये कनेक्शन लावून देतात. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या नात्याने म्हणतो की त्यांनी एक ब्रिज बांधलेला आहे. या अर्थाने मी म्हटलेलं आहे की इंजिनियर हा वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतो, त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे आणि त्या पद्धतीने ते काम चालूच असतं. आता आणखी एक त्याच्यामध्ये अध्यात्माचा जर विषय निघाला आहे तर मी सांगतो की मी ज्यावेळेस 11 वर्षापूर्वी याच बाबतीमध्ये अध्यात्माचा संदर्भ घेऊन शिवाजी महाराजांवर एक पुस्तक लिहिलं. आता शिवाजी महाराजांचा विषय निघाला आहे, त्यात तुम्हाला माहीत असेल की त्यांचे जे हाताखाली काम करणारे हिरोजी इंदुलकर हे एक इंजिनियर होते. तर तुम्ही सगळेजण त्याचं कौतुक करतात की हिरोजी इंदुलकरांनी बांधकाम केलं, राजधानी रायगड बांधली, बरेचसे किल्ले त्यांनी बांधले. पण माझं म्हणणं हे की हिरोजी इंदुलकरांना गायडन्स करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पण खरे इंजिनियर आहेत. कारण हिरोजी इंदुलकर हे जर सिव्हिल इंजिनियर असतील बांधकाम क्षेत्रातले चांगले, पण नेमकं काय बांधावं याचं डायरेक्शन शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. आता जे सुलतान होते त्यावेळेसचे त्यांच्याकडे खूप पैसा होता, पण त्या सुलतानांनी काय केलं, सुलतानांनी राजवाडे बांधले, पॅलेसेस बांधले त्यांच्या ऐश्वर्यासाठी. शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही. शिवाजी महाराजांनी गड किल्ले बांधलेत, शिवाजी महाराजांनी धरण बांधलेत, शिवाजी महाराजांनी रस्ते बांधले, पूल बांधलेत. या अर्थाने शिवाजी महाराज हे पण एक इंजिनियर आहेत आणि मला वाटतं हे काम त्यांचं खूप महत्त्वाचं आहे. हिरोजी इंदुलकरांनाही गायडन्स देणारे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज आहेत. कारण काय, तर हिरोजी इंदुलकर हे सिव्हिल इंजिनियर असतील पण ते काही सेनापती नव्हते. तर संरक्षणात्मक जी बांधणी आहे त्याचं डायरेक्शन देणारे, गड किल्ले नेमके कसे बांधले पाहिजे याचं डायरेक्शन हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. उदाहरणं जर पाहायचं म्हटलं तर प्रतापगड, रायगड, राजगड, सिंधुदुर्ग यांचं जर बांधकाम पाहिलं तर त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या तुम्हाला लक्षात येईल. अगदी कंपेअर करायचं म्हटलं तर शनिवारवाडा जर तुम्ही पाहिला तर शनिवारवाड्याचं डिझाईन आणि रायगडाचं जे डिझाईन आहे ते वेगळं आहे. गोमुखी पद्धतीने बांधणी जी आहे एंट्रन्सला, ती एंट्रन्सची बांधणी प्रतापगडाला, रायगडाला तुम्हाला दिसते, शनिवारवाड्याला तशी दिसत नाही. आणि याच्या मागं छत्रपती शिवाजी महाराजांची डायरेक्शन महत्त्वाची ॲज एन इंजिनियर म्हणून. हा मुद्दा इथे तुम्ही लक्षात घेण्यासारखा आहे. दुसरं एक उदाहरण, आपण आता इतिहासाचा विषय झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला, त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ अध्यात्मामधलं. रामायणामध्ये मारुतीचं उदाहरण घेता येईल की प्रभू श्रीरामचंद्रांना जेव्हा लंकेत जायचं होतं तेव्हा तिथं जायचं कसं हा प्रॉब्लेम निर्माण झाला, कारण मध्ये समुद्र होता आणि त्या बाबतीत हनुमानाने मदत केली. त्यांनी काय केलं की त्याच्यामध्ये समुद्रामध्ये दगड टाकले आणि त्या दगडावर लिहिलं राम आणि ते दगड तरंगायला लागले. या पद्धतीने त्यांनी सेतू बांधला, ब्रिज बांधला. या अर्थाने हनुमान किंवा मारुती हा एक सिव्हिल इंजिनियर म्हणता येईल. पण त्याच्याही अगोदर सीतेला शोधून कसं काढलं हनुमानाने,
तर त्यांनी म्हणे उड्डाण केलं. तर हे उड्डाण करणं म्हणजे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी म्हणता येईल. या सॅटेलाईट टेक्नॉलॉजीचे मुळे त्यांनी त्या गोष्टीचा शोध लावला. सीता नेमकी कुठं आहे हे एक GPS प्रमाणे त्यांनी शोधून काढलं. एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा भाग त्याच्यामध्ये येईल. हा एक मुद्दा मला फार त्यात अध्यात्माचा कॉन्टेक्स्टमध्ये महत्त्वाचा वाटतो ॲज अन इंजिनिअरिंग फील्डमधून. आणि दुसरी गोष्ट, संत तुकारामांचं एक उदाहरण घेऊ आपण. संत तुकारामांचा एक अभंग आहे जो मला खूप आवडतो. त्या अभंग असा आहे, तुका म्हणे केली सोपी पाय वाट, तुका म्हणे केली सोपी पाय वाट, उतरावया भवसागर रे, खेळ मांडी येला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. तर इथं तुकाराम महाराज असं सांगतायत की भवसागरात जाण्यासाठी मी एक छोटीशी पाऊलवाट तयार केलेली आहे. तर पाऊलवाट म्हणजे काय? रस्ता. मी एक रस्ता तयार केला ज्याच्यामुळे आपणा सगळ्यांना भवसागरामध्ये जाता येईल. मग त्या अर्थाने संत तुकाराम महाराज हे पण एक सिव्हिल इंजिनियर आहेत. तर भवसागरात पाऊलवाट म्हणजे काय? तर एक ब्रिज बांधला. बरोबर आहे की नाही? तर या अर्थाने संत तुकाराम यांचाही तिथं कॉन्टेक्स्ट आपल्याला घेता येतो. आणि भवसागरात आपल्या सगळ्यांनाच जायचं आहे. त्याच पद्धतीने हनुमानाने समुद्रामध्ये सेतू बांधला लंकेत जाण्यासाठी. तर हा तिथं कॉन्टेक्स्ट महत्त्वाचा आहे. तर या पद्धतीने मला हे एक्सप्लेन करायचं होतं. आता हा जर स्पिरिच्युअल कॉन्टेक्स्ट जर आपण पुढं रेफरन्स म्हणून घेतला तर मला असं सांगायचं आहे की आपण बऱ्याचदा असं म्हणतो, काही लोक असे म्हणतात की माणसाने देवाची निर्मिती केली, पण मला हे मान्य नाही. खरी गोष्ट तशी नाही आहे. देवाने माणसाची निर्मिती केलेली आहे. तर त्याच्यामध्ये जर मला हे सांगायचं आहे की देवाने माणसाची निर्मिती केली म्हणजे काय? तर आपलं शरीर आणि आपलं मन हे एक यंत्रासारखं आहे. तर मेकॅनिकल इंजिनियर काय बनवतो? कार बनवतो, एरोप्लेन बनवतो, एक यंत्र तयार करतो, मशीन बनवतो. इलेक्ट्रिकल इंजिनियर त्याच्यामध्ये सर्किट टाकतो. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर त्याच्यामध्ये त्यात वेगवेगळे सर्किट्स असतात, टेलिकम्युनिकेशन, आणि एक त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, मदरबोर्ड किंवा काय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवलं जाते. कॉम्प्लिकेटेड मशीन तयार होतं. आपलं शरीर आणि आपलं मन हे यंत्रासारखंच आहे जे देवाने तयार केलेलं आहे. तर आपल्याला अध्यात्माच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला असं सांगता येईल की हे जे मन आहे हे मन नेमकं कसं फंक्शन होतं, ते त्या यंत्र, मनाचं यंत्र कसं काम करतं हे कळण्याची जी कला आहे त्यालाच अध्यात्म म्हटलेलं आहे. त्याला मी स्पिरिच्युअल नॉलेज म्हणतो. आणि हे जाणून घेण्याची कला ज्याच्यातून आपल्याला समजते, जसं आपण कॉलेजला जातो, इंजिनिअरिंग कॉलेजला, आणि इंजिनियर बनतो, इंजिनिअरिंग आपण कंप्लीट करतो, तसं मानवी यंत्र कसं काम करतं हे समजण्याचं शास्त्र म्हणजे धर्म आहे. तर म्हणून मला हे सांगायचं होतं की धर्म हा त्यासाठी महत्त्वाचा आहे. तर प्रत्येक जणाने हा प्रयत्न केला पाहिजे धार्मिक बनण्याचा या अर्थाने, आणि धर्माचा अभ्यास यासाठी केला पाहिजे की आपलं हे जे मन आहे ह्या मनाचं यंत्र कसं काम करतं हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. योगा हे हा जो पण प्रकार आहे, योग जो म्हणतो आपण, ते शरीराचं आणि मनाचं जे कंबाईंड शास्त्र शिकवलं जातं. आध्यात्मिक पातळीवर ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. तर गेली 2 वर्षापासून मी ह्या गोष्टीमध्ये, आता अध्यात्मामध्ये काम करतो आहे. आणि माझं हे म्हणणं आहे की मी काही इंजिनिअरिंग सोडलेलं नाही. हे इंजिनिअरिंगचं क्षेत्र अजूनही तसंच चालू आहे, फक्त त्याचा कॉन्टेक्स्ट बदलला. पब्लिक वर्क्स जे आपण म्हणतो ते एक्सपांड झालेलं आहे. तर इंजिनियर हा कुठेही काम करू शकतो. त्याचे जे फील्ड आहे ते अमर्याद आहे असं मला म्हणता येईल. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, तुमचा इंजिनिअरिंगचा बेस हा तिथे असतोच, मग ते अगदी स्पिरिच्युअल फील्ड जरी असेल तरीसुद्धा. तर या पद्धतीने मला हे सांगायचं होतं की बऱ्याचदा जे नवीन तरुण असतात, जे इंजिनियर होतात, त्यांना नंतर सुरुवातीला नोकऱ्या मिळत नाही किंवा काय करावं सुचत नाही आणि ते फ्रस्ट्रेट होतात. ते म्हणतात की आजकाल काय गल्लीबोळात इंजिनियर झालेले आहेत, नोकऱ्या नाहीत, काय करायचं, आणि इंजिनिअरिंग होऊन आपण काहीच काम करत नाही आहे. तर तसं होण्याची काही गरज नाही. आपल्यामध्ये निर्मिती करण्याची क्षमता आहे. आपण वाटेल ते करू शकतो. आपण इंजिनियर आहोत याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे.
तर मला हे सांगायचं होतं की फक्त इंजिनिअरिंगची पोस्ट असेल, इंजिनिअरिंगची कंपनी असेल आणि तिथे तुम्ही काम केलं म्हणूनच इंजिनियर असतात असं नाही. तर तुम्ही शेवटपर्यंत इंजिनियर असू शकतात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकतात. मी उदाहरण तुम्हाला दिलंच गौर गोपाल दास यांचं आणि माझंही. तर गेले 2 वर्षापासून मी माझ्या कंपनीत आता मी काम करत नाही, पण मी आध्यात्मिक क्षेत्रामध्येच काम करतो आहे. तर तुम्हीसुद्धा या बाबतीमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकतात. मी सांगितलं की मी डेंटल फील्डमध्ये इंजिनियर म्हणूनच काम केलं. तसे वेगवेगळे क्षेत्र तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. क्रिएटिव्हिटी त्याला काही लिमिट नाही आहे आणि तुम्ही जे मनात आणाल, ज्या कल्पना तुमच्या मनात येतील त्या तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. समाजासाठी तुम्ही वेगवेगळे क्रिएटिव्ह काम करू शकतात. हे मला इथं तुम्हाला सांगायचं होतं. तर हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण लक्षात ठेवा की आपण इंजिनियर आहोत याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. तर हा व्हिडिओ संपण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला 15 सप्टेंबरच्या निमित्त इंजिनियर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा देतो.